माझ्याकडे आज कृष्ण जन्माष्टमीचा प्रोग्राम असून आम्ही आता आरतीला सुरुवात केलेली आहे आणि आरती झाल्यानंतर आम्ही श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. परिवार सुखाचा राम दे देवा. सगळे रात्री 12 वाजता बसले असताना आरतीची जेव्हा वेळ झाली आणि जेव्हा मी आरतीला आतमध्ये गेलो तेव्हा अचानक माझ्या काकांचा नातू श्रीकृष्णाचा पोशाख घालून घरी आला आणि येऊन डायरेक्ट माझ्या मांडीवर बसला आणि आरतीला सुरुवात झाली. जवळजवळ 15 मिनटं तो माझ्या मांडीवर बसून होता आणि आरती बोलत होता. आरतीचा ताट धरून होता, म्हणजे अजिबात हललासुद्धा नाही. आणि असं वाटलं की साक्षात श्रीकृष्णच घरी अवतरले आणि खूप मन प्रसन्न झालं, मन भारावून गेले आणि त्याच्यामुळे मग घरातलं वातावरण खूप मंगलमय झालं आणि सगळं आनंद होता. आणि त्यांनी त्याला आवडीचा प्रसाद त्यांनी घेतला. मस्त आनंदात खात तो बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच माझे मित्र आणि सदस्य यायला सुरुवात झाली. अरे जाम ते एक दोनच तारच. अरे झाला जेव्हा जायला आणला तर दोन तारखे कामवर. अरे
शोर मत घ्या शोर मी माझ्याकडे चल मग जायचं आमचा जायचं फक्त पोरा पोरांच्या सगळ्यांचा मी ठिकाण 10,000 व्हिडिओ पकड सालाबादप्रमाणे दरवर्षी आमच्याकडे 2 दिवसाचा प्रोग्राम असतो जो आमच्या पप्पांनी सुरुवात केलेली होती आणि त्यांच्या आशीर्वादाने हा प्रोग्राम खूप उत्सवात आणि आनंदात साजरा झालेला आहे.